चलिए बात करेंगे अरविंद काका सर अतिशय सुंदर आज अंपायरिंगच्या भूमिकामध्ये आहे. पूर्ण 3 दिवस दिसणार. 3 दिवसीय प्रतियोगिता आहे. आज टुर्नामेंटचा पहिला दिवस आहे. 10 ग्रामीण संघ त्याच्यासोबत 2 आयकॉन. उद्याचा दिवस इंटर कॉलोनीच्या 10 टीम. नंतर 16 तारीख दहीहंडी सुट्टीचा दिवस आहे. 17 तारीख नंतर भेटणार फायनलचा दिवस सुपर संडे फायनल डे. त्या दिवस तुम्हाला तालुका हा 40+ 10 संघ आहे. आपला योगेश दादा भगत है, अजित दादा भगत है, स्वागत है. चला ग्राउंडवर जायचं आता. ऑनलाईनचे प्रेक्षक जुळला त्यांचे पण वेलकम स्वागत आहे. ग्राउंडवर ज्या दर्शक आहे त्यांचे पण वेलकम स्वागत आहे. फलंदाजीसाठी तयार राहा. चलिए नयन भगत है. ओ नयन ने देखिए पहला गेंद के ऊपर चुरा लिया चैन भाई. बड़ा हिट, बड़ा टाइमिंग, कमाल की गजब की टाइमिंग यहां से. और आता हुआ 6 रन. कमाल की देखिए यहां पर बल्लेबाजी. इसे कहते हैं आओ गुरु करे पीना शुरू. क्योंकि नयन भगत कर चुके हैं चौका छक्का शुरू. ये देखिए आओ गुरु करे पीना शुरू. नयन भगत कर चुके हैं चौके छक्के शुरू. अजित दादा आता तुम्ही सांगा मी काय करू. ये कप्तान सोच रहा होगा अब हम क्या करें भाई. 2 छक्का देखिए यहां से. नयन भगत देखिए फतोर आइकॉन लेफ्ट हैंड बैटर हैं भाई. नयन उड़ा रहे हैं चैन. बहुत बढ़िया. यहां पर जब तक 1 रन आ जाता है ये अच्छा बल्लेबाजी देखिए. नयन ने बता दिया भाई यहां से कि मुझे बंदूक भी चलाना आता है और गिटार भी बजाना आता है. एक बड़ी खिलाड़ी की पहचान है. नयनच्या फलंदाजी त्याच्यासोबत सतीश मिसाल 2 धावा काढले. रबर बॉल मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे. फिल्डर एकदम बाउंड्री लाइन पर है और सर्कल मध्ये 2 धावा काढले फलंदाज सतीश मिसाल. कितना छोटा हाइट बड़ा फाइट. ये ऊंचाई को मत देखिए, इनकी काबिलियत को देखिए भाई. और उसके बाद देखिए भाई कहती ना उजाला मिल जाए अपनी टीम को, मैं अपना घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा. अगर डीजे होता तो शायद ये गाना लगाता. घर जला कर मेरा क्या बिगड़ा तेरा. बादशाह ग्रुप देखिए एकदम खुश है. घर जला कर मेरा क्या बिगड़ा तेरा. तुझे तो और एक बल्लेबाज मिल गया भाई. और ये नए बल्लेबाज कौन आ गए भाई. बाला रोशन पाटिल. लेकिन बाला को इतना नीचे क्यों रखा गया भाई. नीचे तो ज्यादा नहीं है, पहले ओवर में ही आ गए. बाला ट्रैफिक में फंसे थे लगता है, इसलिए बाला की वेट हो रही थी. विजय दादा फिर रह गए यहां से. नहीं बाला बोले कि मैच ऑन कीजिए हम पहुंच जाएंगे. ओवर की आखिरी गेंद. स्कोर देखिए 15 और मारूफ को देखिए यहां पर मारूफ को सफलता मिलता हुआ 61 रनों का इनिंग था. रोशन पाटिल वाला ये तोड़ देते हैं भाई ताला. भला देखिए भाई एकदम रूप में रहते हैं आक्रामक.
एक रन लिया। नाइन नाइन का अच्छी सोच है, मैं दाव देना चाहूंगा, क्योंकि बड़ा विकेट है दोनों इस बार मैदान के अंदर। अगर एक भी गलती से आउट होते हैं ना सचिन दादा, यहाँ से बहुत बड़ी कीमत चुकाना पड़ सकता है। ये क्रिकेट हमेशा देखिए बल से खेल नहीं माना जाता है, बल के साथ साथ बुद्धि का भी इस्तेमाल करो। बल लड़ना सिखाता है, बुद्धि जीतना सिखाता है। बल आपको लड़ना सिखाता है और बुद्धि आपको जीतना सिखाता है। तैयार तैयार गेंदबाज है, कौन है? गणेश कोहली। ये बाला का क्या एज है? एज है भाई, बड़ा विकेट। इश्क की बिजली गिरी तो दिल का कलेजा चल गया, और बाला के आउट होने के बाद यहां से सारा का सारा उम्मीद जल गया, उम्मीद जल गया, उम्मीद जल गया, उम्मीद जल गया, उम्मीद चल गया, उम्मीद। बाला देखे यहाँ से बहुत कुछ उम्मीद था इनके पर। तूने साथ जो मेरा छोड़ा, देख दीवाना तेरा मर जाएगा। चिली नए बल्लेबाज है, सचिन मोरे देखे नए बैटर से। आइकॉन के रूप में देखे सचिन मोरे। चलिए सेकेंड राउंड का जो मैच है ना भाई, नियम रूल वही रहेगा सेम, आपको हाईएस्ट स्कोर के साथ है भाई दिया जाएगा, तो दुविधा रहेगा यहाँ पर। वाइड देखिए एक्स्ट्रा के साथ रन आता हुआ, कोई एक्स्ट्रा रन देखिए आपको आगे लेकर जाएगा। और कुल टोटल की बात करेंगे, टोटल देखिए अगर पहुंचा है 18 रन, निराश रहेंगे। अब नयन भगत को देखिए जो शुरुआत दिलाए देना, उसे थोड़ा कंटिन्यू रखना होगा। कंटिन्यू रखने के लिए तैयार है भाई, यहां से करायचा लढाईचा, आम्ही पण ही मॅच जिंकायचा। अभी भी देखिए संघर्ष कर दिए भाई। करायचा लढाईचा, करते रहेंगे, लड़ते रहेंगे। नयन भगत बहुत बढ़िया देखिए, थोड़ा पनपुट पर आकर बहुत बढ़िया देखिए, बैटर को थोड़ा सा क्रॉस लिए आखिरी समय में। नहीं, बल्ले का जो फॉलो है और जो उनके खेलने के अंदाज है बड़ा अच्छा लग रहा है। आखिरी समय में ऐसा लग जाता है, जो योगेश पवार को हमने देख रहे हैं थोड़ा सा आगे पनपुट पे आते हैं, आगे का पैर थोड़ा लंबाई का फायदा लेते हैं। लेकिन योगेश पवार के अंदर एक चीज़ है, वो बहुत जल्दी गेंद को परख जाते हैं। अगर बड़ा हिट हो, उन्हें पता है यहाँ से कठिन है, तो प्लेस कर देते हैं हल्के से, सिंगल डॉट नहीं खेलते हैं। कोई कोई कभी बहुत सारी चीज़ें रहती है, सीखने वाली चीज़ रहती है, और उनके पास एक चीज़ है, लेदर का अनुभव है। लेदर सचिन अभी भी देखिए बात करेंगे, पुणे में भी जाकर रबर बॉल के
बाइकर मैन बने और एक अच्छे सिंगर गायक भी, आवाज भी कितनी सुरीली। ओ खोद कर निकाला हुआ यहां से, टाइमिंग एलिवेशन सब कुछ बहुत बढ़िया था। यहां से आसमानी तूफानी गगनचुंबी छक्का। सचिन मोरे देखिए बता रहे हैं भाई कुछ हमारी भी तारीफ कर लीजिए, लेकिन प्यार इतना भी ना करो कि बिगड़ जाए हम, थोड़ा डांटा भी करो कि सुधर जाए हम। हेलो, प्यार इतना भी ना करो कि बिगड़ जाए हम, थोड़ा डांटा भी करो कि सुधर जाए हम। बहुत बढ़िया, बहुत बढ़िया। एकदम कमी जरा, थोड़ा सा मी जरा जोरात कधी कधी बोलतो ते ना, एकदा सटकार लागला तर आवाज पाहिजे ना, नाहीतर मजा नहीं है। चलिए बात करेंगे थोड़ी सी, देखिए आवाज को पाबंदी है, कोई बात नहीं, क्योंकि कल 15 अगस्त है, स्वतंत्रता दिन है, और बड़ी मुश्किल से वो दिन हमने पाए थे, संघर्ष करके 3 रन देखिए यहाँ से हासिल करते हुए। थोड़ा सा थोड़ा सा आवाज नहीं, 3 रन देखिए आया यहाँ पर, भाग कर तेजी से भाग कर लिए। और कुल टोटल की बात कर लेंगे, हाँ राउंड है, कुल टोटल की बात करेंगे तो कुल टोटल देखिए जाकर पहुंचा यहाँ पर 34 रन बनाए, 34 लॉस ऑफ 2 विकेट्स है, 34 धावा 2 विकेट्स है। नौपडा संघाचे कर्णधार टॉस जिंकून फर्स्ट आहे, गोलंदाजचा निर्णय होता, फलंदाजासाठी आमंत्रण दिला होता छिछवाडा संघाला, छिछवाडा संघाच्या पाला एक मोठी विकेट पडला, लेकिन नयन भगत अजून ग्राउंडवर आहे, एक आयकॉन खिलाडू आहे, 2 ओव्हर अजून बाकी आहे, 4 ओव्हरचा मॅच आहे, 2 ओव्हरमध्ये 34 धावा। नयन भगत चांगल्या फलंदाजी, अतिशय सुंदर फलंदाजी। नवीन गोलंदाज तिसरा ओव्हर, दुर्वेश गोवारी, दुर्वेश सचिन मोरे 2 आयकॉन आहे, नयन भगत सचिन मोरे। हाँ सोडले गया, संदेश भगत एकदम जवळ आहे, चेंडू लॉंग लेग पर थांबलाय, आतापर्यंत फलंदाज एक धावा काढले, आता स्ट्राइक नयन भगत कडे, लेफ्ट हैंड बैटर नयन भगत है, गोलंदाज दुर्वेश तैयार, शॉर्ट पॉइंट तैयार है, गली तैयार है, ओव्हर द विकेट्स गोलंदाजी नयन भगत साठी करणार। लेफ्ट हैंड बैटर है, नयनचा राउंड द विकेट, वाईडचा वाईड बॉल आहे, नयनचा राउंड द विकेट आहे, फलंदाजीसाठी उभर द विकेट आहे, लेफ्ट हैंड बैटर आहे दुर्वेश आहे, पुढच्या मॅचला पण चांगला गोलंदाजी केला होता या मॅचला। ओ चेंडू आता कुठे हिट झाला, अगो बॅट चरण आहे असं वाटतं, हां बॅट चरण आहे, जबरदस्त लेंथ गोलंदाजी, फुल लेंथ गोलंदाजी, एकदम लाइन लेंथ जबरदस्त आहे। नयन भगत एक आक्रमक फलंदाज आहे, त्याला पण थांबला या ओव्हरला गोलंदाजीला। सचिन मोरे, सचिन मोरे एक मोठी षटकार मारला होता, ओ सचिन मोरे त्याच्या बॅटमधून बघा एक मोठी षटकार, कमाल की बैटिंग देखिए, दोनों बैटर ने यहाँ पर आग उगल रहे हैं भाई। या ओव्हर 4 चेंडूमध्ये सचिन मोरे 16 धावावर फलंदाजी करतो नयन भगत, 5 चेंडू 20 धावाच्या इनिंग्स नयन भगतच्या और टीमच्या टोटल धावसंख्या 43 तक पहुंचे हैं।
बहुत बढ़िया बल्लेबाजी। जितना भी सराहना किया जाए उतना ही कम। बाउंड्री लाइन देखिए, बहुत सामने यहाँ पर दिया गया है एकदम। तैयार गेंदबाज और नहीं भगा देंगे। अभी तक डटे हुए हैं लेकिन थोड़ा सा गेंदबाज से रुठे हुए हैं क्योंकि गेंदबाज मौका नहीं दे रहे हैं। लेकिन गेंदबाज तो मौका देने नहीं आएंगे भाई, वो मौका बनाने आएंगे। कितना मौका किस्मत सभी को मौका देता है लेकिन मेहनत हर किसी को चौंका देता है। स्कोर की बात करेंगे, डबल फुल 44 रन और 2 विकेट। जबरदस्त गोलंदाजी दुर्वेश। ओव्हरचा अंतिम चेंडू, ओ अंतिम चेंडू पर प्रहार। कमाल की टाइमिंग देखिए, यहां से ऊंचा लंबा। कहती ना मुझे मत दिखा उंगली, नहीं तो मैं बन जाऊंगा सौरव गांगुली। सौरव गांगुली अक्सर सुशांत दादा आउट ऑफ पार्क मैदान से बाहर पहुंचाते थे गेंद को, और वो पहुंचाया दूसरा मंजिल पर पहुंचा देंगे। दूसरी इमारत दूसरा मंजिल। कमाल की टाइमिंग भाई। 9 भगत है। 3 ओवर का खेल कंप्लीट है। टीम का स्कोर देखिए, बात करेंगे 50 रन। खुश रहेंगे अब। भला ही देखिए पाला का विकेट गिरा लेकिन आइकॉन ने दिल नहीं तोड़ा है। प्रजत भगत देखिए, बात करेंगे कि टेटू कहाँ है भाई। शेर का टेटू, क्या बात है। कहते ना थोड़ा प्रजत घूमिए भाई, टेटू देखते हैं शेर का। हाँ कहते ना राजा अपना साइज से नहीं अपना काबिलियत से बनता है। 50 रन नहीं 50 बोले थे लेकिन कोई बात नहीं, वापस बताइए। होता है कभी कभी खिलाड़ियों का दिमाग है, बहुत सारे प्रेशर दबाव रहता है मैदान पर, और मुझे लगता है शायद आवाज़ भी उतना पहुंच नहीं पा रहा है। थोड़ा आवाज़ को आज पाबंदी है, खास करके स्वतंत्र दिवस है। चलिए यहाँ पर शायद बल्ले से रन था, अंपायर ये बैट से रन था, शायद बैट से रन यहाँ पर। अथवा टोटल की बात करेंगे, टोटल नहीं भगत है। अब स्ट्राइक पर आएंगे, अंतिम ओवर है और टूटने का ये तो मौका है, लेकिन देखते हैं क्या टूटेंगे क्या रूठेंगे। ऊंचाई तो भरी है, लंबाई की कमी है। ओ फील्डर वहां पर नहीं है जहां कैच गिरा। यही तो बात छेड़ा था कुछ समय पहले। कहते ना गन्ने में जहां रस होता है वहां गांठ नहीं होता, और जहां गांठ होता है वहां रस नहीं होता। जहां गेंद गिरा वहां फील्डर नहीं है, जहां फील्डर है वहां गेंद नहीं है। रवींद्र दादा भगत सॉल्टलेक पर आए, एक लेजेंड संघाचे कर्णधार पण आहे। संध्याकाळी भरपूर जल्लोष आहे। संडेला जरा टीम आज टॉप 3 मध्ये गेला तो अजून पण पार्टी होईल आज संध्याकाळी पण। चलिए नो बॉल, रन बाहर आए यहाँ पर। रन आ रही है भाई। अमित पाटिल मारूफ है, जवाबदारी बढ़ जाएगा। नो +1 देखिए 2 रनों के साथ साथ टोटल जाकर पहुंचा है 55 55 रन। तैयार गेंदबाज आखिरी ओवर लेकर राहुल पवार। देखिए अब पवार का थोड़ा इस्तेमाल कर रहे हैं, बहुत बढ़िया। देखिए थोड़ा गेंद नीचे रहा, हरकत करते हुआ गया। लेन गेंद था। देखिए लेन गेंद जब भी होती है ना, चाहे टेनिस बॉल लीजिए, रबर बॉल लीजिए, चाहे लेदर बॉल लीजिए, बैटर के लिए दिक्कत बन जाता है। लेन गुड लेन सबसे बहुत बढ़िया है।
हल्की सी शॉर्ट ऑफ लेंथ था। परेशानी थोड़ा सा देखिए, शाम का वक्त जैसा आता है, बादल थोड़ा सा मंडराता है। महाराष्ट्र का ये खूबसूरत पहचान है, सुबह बारिश एक बार तेज आता है और शाम को तेज उछलता है। दोपहर में थोड़ा सा उन्हें भी ब्रेक रहता है, जलपान का समय रहता है। लेकिन अगर वो मन बना लिया, जिसे कहते हैं ना, रात भर हम पार्टियां कभी मना लेते हैं लंबी रात तक, तो इसे बारिश भी कभी कभी, और इनिंग की आखिरी गेंद रहेगी, ओवर की भी आखिरी गेंद रहेगा, और सब कुछ ये गेंद के ऊपर, नयन भगत के ऊपर निर्भर करेगा। टीम का टोटल को क्या 60 के ऊपर ले जाएंगे या यहीं छोड़ दे जाएंगे, लेकिन चाहेंगे रवि भगत के ये गेंद अच्छा निकल जाए। नहीं, खराब गेंद डाल दिया भाई, यहां से नतीजा रिजल्ट तो यही आएगा भाई। शेर के पूंछ में अगर पैर मारोगे तो पप्पी नहीं, सीधा झप्पी मिलेगा। नहीं, अंपायर यहां पर देखिए, मेन अंपायर चेक कर रहे हैं, निराश मत होइए, क्योंकि खिलाड़ी का अनुमति नहीं है, खिलाड़ी के लिए कोई डीआरएस नहीं है, लेकिन मेन अंपायर ने थोड़ा डाउटफुल क्लियर कर रहे हैं। रिव्यू देखिए, कोई भी खिलाड़ी के लिए उपलब्ध नहीं है। बीमर थोड़ा चेक करना चाहते हैं। चलिए, फेयर डिलीवरी है, थोड़ा सा देखिए, नए नए ना फोल्ड हुए थे, जो पीछे का पैर था उनका फोल्ड हुआ था, और गेंद पे देखिए नीचे लैंड होकर जा रहे थे। लेकिन अक्सर कहा जाता है कि कमर के ऊपर हाइट है, लेकिन कमर के ऊपर कम से कम नावी ये जो रहता है ना, यहाँ तक गेंद होना चाहिए। और उसके बाद देखिए गेंद डिप भी कर रही है, और गणेश दादा यादव, ये देखिए एक्शन बता रहे हैं गणेश दादा, क्या बात है। कैमरा मैन जरा फोकस करो। देखते छोटे हैं, कहते ना छोटा पैकेज बड़ा धमाका, बड़े पैकर हैं भाई। और उनका तो सोच था और अच्छे अच्छे स्टार को आज आइकॉन में लाने का, लेकिन क्या करें, बहुत जगह क्रिकेट चल रहा है। हाँ, 24 चेंडू 63 दावा से करा जाए, 63 का टारगेट है। थोड़ा समय के लिए चलते हैं यहाँ पर सुशांत दादा की तरफ है। चला, फार वेळ लावायचा नाहीये, लवकरात लवकर बोरखार संघाचा कर्णधार आणि मोठा खांदा संघाचा कर्णधार त्वरित यायचा आहे आपण। चला, चेंडू पडण्या अगोदर टॉस साठी यायचं आहे, अन्यथा 3 ओव्हर केल्या जातील, याची दक्षता घ्या। मोठा खांदा आणि बोरखार संघ, चला फिल्डिंग सजवायची आहे। रोशन फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय, अजून 3 सामने बाकी आहेत आणि 4 वाजून 1 मिनिट होत आहे, त्यामुळे विनंती आहे की आपण त्वरा करा। त्रेसष्ट धावांचं टार्गेट।
चला मोठा खांदा संघाचा कर्णधार आलाय, बोरखार संघाचा कर्णधार या. चला 63 धावांचं टार्गेट आणि इथे सलामीची जोडी आपण पाहतोय. संदेश भगत आणि आयकॉन प्लेयर अमित पाटील. पहिला चेंडू या वेळेला अगदी हलक्या हातानं लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न आणि इथे आपण पाहतोय एक धाव. चला शिवालंके टॉस ओढून घ्यायचा आपण. मोठा खांदा आणि बोरखार संघ या ठिकाणी दोन्ही कर्णधार आहेत, त्यांचं स्वागत करतोय. फ्लॅटेड संदेश भगतनं आल्या सुरुवात केली. 63 धावांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी पहिलं पाऊल संदेश भगतच्या बॅटमधून हा षटकार. खरं तर हे मॅच असं वाटतं की शेवटपर्यंत जाईल. या वेळेला चेंडू अगदी कमरेच्या खाली राहिलाय, त्यामुळे डॉट बॉल पाहायला मिळेल. रोशननं हा चेंडू विकेट किपरच्या भूमिकेत स्टॉप केलाय. झी क्रिकच्या माध्यमातून या मॅचेस आपण पाहतोय. 3 चेंडू झालेत. चौथा चेंडू या वेळेला गुडघ्याचा वापर लॉंग ऑफच्या एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू उचलण्याचा प्रयत्न सतीश मिसाळ कदाचित त्या ठिकाणी होते आणि एकच धाव. या वेळेला अगदी अवांतर चेंडू पाहायला मिळतोय. ज्या गतीनं चेंडू आला त्याच गतीनं बॅट फिरवण्याचं प्रयत्न पाहायला मिळालं अमित पाटीलचं. पुन्हा एकदा त्याच लयनं हा चेंडू फेकला गेलाय, मात्र कुठल्याही प्रकारची भूमिका पंचांची नाही. हा डॉट बॉल पाहायला मिळतोय आणि एकूण आपण चेंडूचा विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 63 धावांचा टार्गेट म्हणजे प्रत्येक चेंडू निर्णायक बनवावा लागेल. चला वेळ लावू नका आपण. इथे शेवटचा चेंडू आहे या षटकातील. याच फटक्यासाठी मगासपासून स्तब्धता, शांतता आणि या शांततेला भंग करण्याचं काम अमित पाटीलच्या या षटकारानं केलंय. शेवटच्या चेंडूवरती पाहायला मिळतोय हा दमदार षटकार. पंधरा धावा धावपलकावरती रिखाटल्या गेल्यात. 4 षटकांचा सामना आणि आता समीकरण आपल्याला पुढे थोडं थोडं कळायला लागेल की नेमकं काय या षटकामध्ये घडेल. कारण अजूनही तग धरून संदेश भगत आणि अमित पाटील, खरं तर नौपाडा टीममध्ये महारुख जॉगी आणि अमित पाटील असे 2 आपल्याला आयकॉन प्लेयर पाहायला मिळतात. तेच चिंचपाड्या संघाचा विचार केला सचिन मोरे आणि नयन भगत असे 2 खेळाडू, 4 आयकॉन एकमेकांसमोर आणि 18-48 समीकरण. हा दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू यावेळेला उडवून दिलाय एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूनं षटकार. समीकरण अगदी सुरळीत व्हायला सुरुवात झाली आहे. कारण संदेश भगत इथे मात्र गणित मोजून इथे आपत्र प्रयत्न करतोय. हा एक आणखी एक. टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळतो या षटकारानं.
आज दिवसभरात मला वाटते सर्वात जास्त चेंडू या स्पर्धेमध्ये गेले असतील. या षटकारानं धावसंख्येचा पाठलाग आता मात्र वेगानं करायला सुरुवात केली आहे. 18-48चं समीकरण 12 धावसंख्येनं कमी केलंय. चेंडू मात्र 2 कमी झालेत. गोलंदाज संकेत विचार करावा लागेल आणि त्या पद्धतीनं निर्णायक चेंडू त्याच्याकडे आहेत ते व्हेरिएशन क्रिएट करावे लागतील. यावेळेला उडवण्याचा प्रयत्न होता परंतु डॉट बॉल पाहायला मिळतंय आणि या डॉट बॉलनं आता मात्र बाजू थोडीशी पलटली आहे. कारण ज्या चेंडूला फेकण्यासाठी मगासपासून संकेत प्रयत्न करत होता तो तिसरा चेंडू त्याच्या गोलंदाजीतून पडलाय. क्लीन बोल्ट, दांडी गुळ, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. त्रिफळाचित संदेश भगत बॅक टू द पॅव्हिलियन. या चेंडूवरती सगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या कारण या जोडीला फोडणं फार महत्त्वाचं होतं. संदेश भगतला आता मैदानाच्या बाहेर पाठवल्यानंतर नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती वनडाऊनची जागा घेईल महारुख जॉगी. 2 आयकॉन खेळाडू, ग्रामीण क्रिकेटचा लॉट आणि त्यांचं खेळ पाहण्यासाठी यूट्यूबवरती जमलेली गर्दी. जे दर्दी असतात ते आवर्जून ही मॅच नक्कीच पाहत असतील आणि पाहत असतात. आत्तापर्यंत सामना अगदी आपल्या खांद्यावरती सुव्यवस्थित पोचून ठेवलाय अमित पाटील आणि संदेश भगतनं. मात्र आता जबाबदारी सांभाळण्यासाठी महारुख या ठिकाणी आलाय ज्याच्याकडे स्ट्राईक असेल आणि या स्ट्राईक घेत असताना 5वा चेंडू संकेत याच्या गोलंदाजीतून महारुखसाठी असेल. नावाप्रमाणे फलंदाजी कशी असते त्याचं प्रत्यक्षात उदाहरण दाखवण्याचा प्रयत्न. इथे खेळाडू पोचण्याची क्षमता कमी आहे मात्र एक धाव कंप्लीट केली आणि दुसरी देखील कंप्लीट. एकूण धावा धावफलकावरती 29 धावा. सरते शेवटी या आठवड्यात आणि पुढच्या आठवड्यात मॅचेस पाहायला मिळतील. त्यानंतर सर्वीकडे गणपती बाप्पाच्या नावाचा जयघोष. कारण पावसाळ्यातील खरं तर या वर्षातील पहिला सण ज्यामध्ये सर्व परिवार एकत्रित येतात, एकमेकांच्या पाठीशी मित्र जातात आणि हा आडव्या पट्ट्यात खेळला चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर. महारुख जॉगीच्या बॅटमधून निघालेला षटकार. चला पंचांचा जो डिसिजन आहे ना तो अंतिम राहणार आहे. तर इथे पंचांची भूमिका, पंच काय इशारा केलाय? यस, चेक केलं जाईल. पंचांकडे कुठल्याही प्रकारचा दबाव आणायचा नाहीये, सर्वांनी लक्षात घ्या. मी विनंती करतोय की कुठल्याही प्रकारचा दबाव पंचांवरती आणू नये. इथे पाहिलं जाईल नेमकं काय घडलंय. चेक केलं जाईल काय घडलं या चेंडूवरती. संशय व्यक्त केलं. नो बॉल. चला चला, वेळ लावू नका आणि डगआउटमध्ये कोणी आवाज करू नका. अंपायरसाठी रिलॅक्स. यस, नो बॉल. बड्डे बॉय, ओम शांती. या वेळेला दिशा भरकटलाय. हा चेंडू अवांतर पाहायला मिळतंय. सदतीस धावा धावफलकावरती.
तर रिक्वेस्ट आहे संदेश भगत, कुठल्याही प्रकारचा दबाव आपण पंचांवरती आणू नये ही विनंती आहे, हे सर्वांनी लक्षात घ्या. पहिल्या मॅचला देखील अशा प्रकारचा अंपायरनी रिव्ह्यू घेतला होता, हे लक्षात घ्या. त्यामुळे आपली जागा जिथे आहे तिथे जाऊन आपण बसा. येस, पंचांनी रिव्ह्यू घेतला आणि तो पाहिला जाईल आणि सोक्षमोक्ष दिला जाईल. आणि पहिला डिसिजन त्यांचा अवांतर आहे, मात्र इथे आपल्याला पाहायला मिळेल नेमकं काय घडलंय. अवांतर चेंडू, या अवांतर चेंडूने 37 धावा धावफलकावरती. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती आणि ओव्हरच्या समाप्तीनंतर इथे आपण पाहतो एकूण धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्या त्या म्हणजे 37. 63 धावांचं टार्गेट असताना 12 चेंडू आणि 26 धावांचं टार्गेट कंपल्सरी चेस. 12 चेंडू 26 धावा. बारा बॉल 26 धावा, 13चं समीकरण. इथे 2 आयकॉन आता खरं तर श्रीदत्त क्रिकेट संघ नौपाडा टीमच्या ऑक्सिजनला जसंच्या तसं ठेवण्याचं काम करतील. कारण स्वतः कर्णधार रविराज भगत यांची ही टीम आहे आणि या खरं तर आजच्या दिवसात त्यांचा वाढदिवस आहे. आजच्या दिवसात जर आपण पाहिलं ना तर रोशन बाला यानं अगदी पहिलं अर्धशतक लगावलं होतं. त्यानंतर आपण केतनचं पाहिलं, त्यानंतर आपण सोनू पाटीलचं पाहिलं आणि त्यासाठी इथे प्रत्येकजण आपापल्या टीमला एक पाठिंबा देताना पाहायला मिळतोय. यावेळेला चेंडू समजला नाही, अगदी शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू व्हाईस क्रिएट केला गेला सतीश मिसाळ यांच्या मुखातून आणि डॉट बॉल. अमित पाटीलची थोडीशी कदाचित घाई झाली असावी या चेंडूवरती, कारण त्याला हा चेंडू पाहिजे होता खरं तर बॅटवरती, त्याच्या त्या बॉडी लँग्वेजवरून पाहायला मिळालं. मात्र इथे आणखी एक चांगला चेंडू फेकण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा, हा अवांतर चेंडू. इथे कदाचित वन बाउन्सचा पण इशारा दिला गेला आहे. सतीश मिसाळ खरं तर या हंगामात या मैदानावरती बऱ्याच वेळेला खेळला आहे आणि त्याला बऱ्याच वेळेला यश देखील प्राप्त झालं आहे. अवांतर चेंडू, आणखी एक अवांतर चेंडू. धावसंख्येत भर, एकूण धावा धावफलकावरती 39 धावा. एक धावसंख्या फार महत्त्वाची आहे आणि एक धावसंख्या बनवण्यासाठी आता अमित पाटील आणि महारुख जॉगी प्रयत्न करतील. 12 चेंडू 26चं समीकरण होतं, आता मात्र समीकरण हळूहळू पुढे गेलं आहे. पुल करण्याचा प्रयत्न होता, यावेळेला ऑन साईडला चेंडू, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सचिन आणि एक धाव. असे चेंडू फेकावे लागतील कारण मोठे फटके आले तर धावसंख्येचा अगदी आकडा कमी करतायत. इथे मात्र सतीश मिसाळला ते पसंत नाही आहे. ऑलराऊंडरच्या भूमिकेत नेहमीच पाहायला मिळतं आपल्याला. यावेळेला आणखी एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्याहीपेक्षा सुंदर चेंडू सतीश मिसाळचा पाहायला मिळाला. या 2 चेंडूंवरती 2 धावा आल्या. म्हणजे जर या सिच्युएशनला जर आपण एखाद्या गोलंदाजाचा विचार केला ना तर गोलंदाज सद्यस्थितीमध्ये चांगल्या लयबद्धतेमध्ये चालला आहे. 9 चेंडू 22 धावा. हे 3 चेंडू सतीश मिसाळ आपल्या कौशल्यातून फेकण्याचा प्रयत्न करेल आणि या 3 चेंडूंमध्ये तुटून खेळण्याचा प्रयत्न अमितचा असेल.
यावेळेला मोठा फटका, खेळाडू आहे 2, प्रयत्न करेल मात्र अगदी फारच पुढे. 2 धावा कंप्लीट. 1-2 1-2 असा संघर्ष आतापर्यंत या 4 चेंडूंमध्ये झालाय. येणारे 8 चेंडू 20 धावांची गरज, म्हणजे या 2 चेंडूंवरती एखाद मोठा फटका येणं श्रीदत्त क्रिकेट संघ नौपाडा संघासाठी अनिवार्य असेल. आणि या 2 चेंडूंवरती 4 पेक्षा कमी धावसंख्या देणं हे काळभैरव चिंचपाडा संघासाठी लाभदायक असेल. मात्र कुणाचं एकाचं स्वप्न इथं पूर्ण होईल, मात्र ते कोणाचं ते पाहण्यासाठी चलूया या चेंडूवरती. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. या सिच्युएशनला, या परिस्थितीत असा चेंडू फेकणं म्हणजेच सतीश मिसाळच्या पाठीवरती अगदी कौतुकाची थाप देणं. 7 चेंडू 20 धावा, समीकरण आत्ता उघड व्हायला लागलाय. हा चेंडू निर्णायक असेल. मागचे 5 चेंडू कशा प्रकारे फेकले त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण या चेंडूवरती आहे. आणि हाही चेंडू डॉट पाहायला मिळतोय. काय जबरदस्त गोलंदाजी, ज्या गोलंदाजीसाठी विश्वास दाखवला तो विश्वास पूर्ण केलाय. सेल्फ कॉन्फिडन्स सतीश मिसाळ या गोलंदाजीवरती उतरून गेलाय. आता समीकरण 6 चेंडू 20 धावा. 6 चेंडूंमध्ये 2 अवांतर चेंडू फेकून देखील 6 धावा खर्च केल्या, ज्यामध्ये आपण पाहतोय 3 डॉट देखील चेंडू पाहायला मिळाले. अतिशय चांगली गोलंदाजी. प्रत्येक वेळेला आपण वेळेच्या सोबत चालण्याचा प्रयत्न करतो. कधी वेळ असते, कधी नसते, पण तुमची इच्छा देखील तितकी महत्त्वाची असते, खुन्नस देखील तितकी महत्त्वाची असते. कारण या सगळ्या गोष्टी एकवटल्या ना की तुमचं खेळ मैदानावरती सर्व क्रिकेट रसिकांना पाहण्यासारखं असतं. आणि तेच काम आता इथे सतीश मिसाळनं केलं. आता बाजू आहे ती म्हणजेच महारुख जोगिलकर आणि अमित पाटील याची. कारण 6 चेंडूंमध्ये बरंच काही करू शकतो हे आपल्याला माहिती आहे, हे तुम्हाला माहिती आहे. आणि या 6 चेंडूंमध्ये बरंच काही करण्यासाठीच ही आता लढत इथून पुढे खरं तर सुरुवात झाली आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय, ज्याच्याकडे खरं तर 6 चेंडू आहेत, ध्रुव पाटील. मागच्या षटकात ज्या खरं तर बदलाला पाहिलं त्या षटकाला आता सुरुवात केली आहे. ध्रुव पाटीलनं काय जबरदस्त चेंडू फेकलाय. मगासपासून शांत असलेली टीम आता मात्र टाळ्या वाजवायला सुरुवात केली आहे, कारण त्यांच्या खेळाडूनं रंग बदलायला सुरुवात केली आहे. यावेळेला चेंडू अवांतर फेकला गेलाय, 1 बाउन्सचा इशारा दिला गेलाय. अशा वेळेस कदाचित वेगानं चेंडू फेकताना अशा प्रकारच्या चुका होऊ शकतात किंवा प्रॅक्टिसचा अभाव देखील पाहायला मिळू शकतो. परंतु पहिला चेंडू ज्या पद्धतीनं ध्रुव पाटीलनं फेकला त्याच पद्धतीनं त्याला पावलं टाकावी लागतील. कारण महारुख जोगिलकर हा असा खेळाडू आहे जो चेंडू बनवण्याचा देखील प्रयत्न करतो. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, खेळाडू पोचेल का? खेळाडू आहे मात्र कॅचसाठी प्रयत्न नाही. 1 धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेला प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. एकेरी दुहेरीनं तितका फरक पडणार नाही जितका फरक 1 बाउन्सचा या ठिकाणी 2 बाउन्सचा सेकंडसाठी प्रयत्न केला जाईल. कारण पहिला 1 बाउन्सचा इशारा दिला होता. इथे आमचे तिसरे पंच आहेत. नेमका काय झालंय संशयास्पद ही खरं तर बाजू पाहिली जाईल झी क्रिकच्या यूट्यूबच्या ब्रँडेड चॅनलवरती. आणि जर इथे संशयास्पद काही आढळलं तर तोही निर्णय दिला जाईल. मात्र ते निर्णय देण्यासाठी अगदी बारकाईनं ही गोष्ट हाताळली जाईल. लाईव्ह टेलिकास्ट टीम 2 कॅमेऱ्यानं या मैदानाच्या अगदी कानाकोपऱ्याला टिपत आहेत आणि तुमच्यापर्यंत डिसिजन पोचवत आहेत. तर इथे पाहायला मिळेल नेमकं काय घडलंय. हे खरं तर फार गमतीशीर असतं, नेमकं काय घडतंय आणि काय डिसिजन येतं आहे. कारण अंतिम क्षणात अशा प्रकारचे डिसिजन फार महत्त्वाचे असतात. आणि या महत्त्वाकांक्षेला जाणूनच कदाचित पंचांनी हा इशारा केला आहे की नेमकं या चेंडूवरती 1 बाउन्स दिल्यानंतर काय चित्र रंगेल. आयुष्य आपलं मित्रांनो प्रत्येकाचं चित्र रंगवायचं असतं. त्यामध्ये किती रंग भरायचा, कोणता भरायचा हे आपल्या हातात असतं. आणि त्या
हातामध्ये मेहनतीचं स्वप्न आपण नेहमीच पहा, कारण नशिबात साथ आपण जाल तर आपल्याला मेहनत पाहायला मिळणार नाही, परंतु मेहनतीच्या नशिबाच्या जोरावरती आणि मेहनतीच्या जोरावरती अशा दोन वाक्यांना एकाच स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतं. कोणाला नशिबाची साथ मिळते तर कोणी मेहनतीनं यश संपन्न करतो. डिसिजन थोडासा क्लोज आहे, त्यामुळे इथे प्रयत्न केला जाईल की नेमकं काय झालंय. काळभैरव चिंचपाडा संघ आणि श्रीदत्त क्रिकेट संघ नौपाडा. अंतिम टप्प्यात सामना आला होता आणि या सामन्याला अजूनही प्रश्नात पाहिलं जाते आणि ज्या प्रश्नाला खोडण्यासाठी उत्तरांचा शोध सुरू आहे. यूट्यूबच्या या ब्रँडेड चॅनलवरती टेलिकास्ट केलं जाईल. फ्लॅशबॅकमध्ये नेमकं काय घडलंय. इथे अगदीच डिसिजन पोचवला जाईल. थोडं वेट करा, कारण मागच्या बाजूला गेल्यानंतर नेमका कोणता चेंडू आहे हा त्या ठिकाणी पाहिला जातोय, त्यामुळे थोडासा क्लोज डिसिजन होतो, हे लक्षात घ्या. चला, जो पंचांचा जो डिसिजन आहे तो त्या ठिकाणी आपण द्यायचा आहे, कारण साईड कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झालं नाहीये. तर चला, दोन पंच आपण जो काही डिसिजन असेल आपण त्या ठिकाणी द्यायचा आहे. चला, बाहेरील खेळाडूने आतमध्ये येऊ नये. तर परेश म्हात्रे
परेश म्हात्रे या, आपल्याला कॅप्चर झालेला सीन आलेला आहे. वेट. रवींद्र भगत 2 धावांचे पॅनल्टी देवा मी आता. तुम्ही आता डायरेक्ट तिकडं नाही, इकडे नाही, तिकडंच तुम्ही फक्त आता पाणी प्यायला पण नाही येतं, तुम्ही तिकडच जा, नाही तर 2 धावांची पॅनल्टी देतो. चला परेश मात्र इकडे या. परेश डिसिजन इथे आता आलाय, त्यांनी काढले बाहेर. खरं तर कॅप्चर केलेला सीन म्हणजे व्हिडिओ मगासपासून भेटत नव्हती, ती आता लाईव्ह टेलिकास्टला भेटली आहे आणि तो डिसिजन तुम्हाला मिळेल की नेमकं या चेंडूवरती काय घडलं आणि तुम्ही पाहू शकता. येस, इथे टी व्हीवरती दिसतंय हा नो बॉल आहे. साईडच्या कॅमेऱ्यातलं कॅप्चर केलेलं चित्र मगासपासून भेटत नव्हतं, ते आता भेटलं आणि नो बॉल. चला मॅच चालू करा पटपट. तर पाहूया आपण आता समीकरण. टाइमपास चालला यार, ते काकांना पण काढणार, याला पण. पाच चेंडू 16 धावा. चला त्वरा करा, वेळ लावू नका. ध्रुव पाटील इथे तयार आहे मारुकला हा चेंडू फेकण्यासाठी. या वेळेला आणखी एक पंच इशारा काय? नो बॉल. येस, नो बॉल. फ्रीट या वेळेला इथे मात्र येस, थर्ड अंपायरकडे चेक केलं जाईल या चेंडूवरती नेमकं काय घडलंय. खरं तर प्रत्येक चेंडूवरती इथे आता ॲक्शन रिॲक्शन पाहायला मिळते. हे मॅच मी सांगितलं होतं शेवटपर्यंत जाईल. थोडा गमतीशीर खेळ देखील आहे, मात्र इथे दोघांचे मॅच इम्पॉर्टंट आहे.
काळभैरव चिंचपाडा आणि श्रीदत्त क्रिकेट संघ नौपाडा. येस, नो बॉल. नो बॉल आहे या ठिकाणी. वरून आहे गावट्या. फ्री हिट. 5 चेंडूत 14 धावा. फ्री हिट कंटिन्यू. मंगाची साबोल किती पाहिजे होती रे गावट्या? चांगला चेंडू आहे. पहिला चेंडू ध्रुव पाटीलनं ज्या पद्धतीनं फेकला होता असं वाटलं की या चेंडूला, या गोलंदाजाला कौतुकाची थाप मिळेल, मात्र त्याकडे अजूनही त्याची वाटचाल सुरू आहे. यावेळेला अगदी डिफाईन लेगकडे वन बाउन्स, सीमा रेषा बाहेर, चौकार. 3 चेंडू 10. 3 चेंडू 10 धावा. तुमचं इथे काम काय सांगा तुम्ही? तुमच्या टीम सोबत जाणं, पाणी प्यायला तिथे रास पाणी आहे, तिथे रास पाणी आहे. चला, 3 चेंडू 10 धावा कंपल्सरीच्या स्पर्धेचा नियम. ध्रुव पाटीलला हे 2 चेंडू फार निर्णायक फेकायचे आहेत, कारण मागे काय झालं ते महत्त्वाचं नाही मित्रांनो. आता तुम्हाला काय करायचं आहे ना, ते फार महत्त्वाचं आहे. इथे पाहतोय आपण अमित पाटील आणि महारुख खरं तर आपल्या टीमला पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांची तळमळ सुरू आहे. ध्रुव पाटील 3 चेंडू 10 धावा. हा चेंडू एक पाऊल त्याचा आता मात्र श्वास रोखून ठेवणार आहे. पाहूया हा चेंडू. यावेळेला आडव्या पट्ट्यात सरळ रेषेमध्ये क्षेत्ररक्षक पोचतोय तोपर्यंत चौकार. 2 चेंडू 6 धावा. लाईन आणि लेंथसाठी कदाचित प्रेशराईज झाला गोलंदाज. 2 चेंडू 6 धावा. यावेळेला हा चेंडू विजयी फटका. श्रीदत्त क्रिकेट संघ नौपाडा या ठिकाणी विजय प्राप्त करतो. आणि थँक्यू सो मच काळभैरव चिंचपाडा संघ, कारण सतीश मिसाळनं जी कमाल केली ती